मित्रा हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक फुलपाखरू या झाडाच्या खोडावरती बसलेलं आहे. तुम्ही हे फुलपाखरू कधी पाहिलेलं नसेल आणि दुर्मिळ अशा प्रकारचं हे फुलपाखरू आहे. त्या फुलपाखराचा रंग, त्याच्या पंखावरची जी काही नक्षी आहे ती अगदी झाडाच्या खोडाप्रमाणे आहे आणि झाडाच्या खोडावर बसल्यानंतर ते दिसून येत नाही. याचा अर्थ त्याने निसर्गाशी त्याचा रंग जो आहे तो जुळवून घेतलेला आहे शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी. मित्रहो, निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, फुलपाखरं किंवा पक्षी जे आहेत यांनी निसर्गाशी जुळून घेतलेलं असतं किंवा ते अनुकूलित झालेले असतात. समायोजन त्यांनी साधलेलं असतं. खोडावर बसणारे फुलपाखरं असतील किंवा फुलावर बसणारे फुलपाखरं असतील, पानामध्ये राहणारे काही पशु असतील किंवा पक्षी असतील, हे आपल्याला दिसून येत नाही. कारण त्यांचा जो रंग आहे तो रंग त्या निसर्गाशी अगदी मिळता-जुळता झालेला असतो. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळतं. त्यांना खाणारे जे शत्रू आहेत त्या शत्रूंपासून त्या सजीवांचं, त्या प्राण्यांचं, फुलपाखरांचं किंवा पक्ष्यांचं रक्षण होतं. असंच एक फुलपाखरू या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका खोडावरती बसलेला आहे. लिंबाचं खोड आहे आणि त्याला त्या ठिकाणी एक गाडीची चावी अडकवून ठेवलेली आहे. परंतु त्या खोडाचा रंग आणि त्या फुलपाखराचा रंग आणि चावीचं जे किचन आहे त्याचा रंग जवळजवळ सारखाच आहे. त्यामुळे ते दिसूनसुद्धा आलं नाही. ज्यावेळी चावी घ्यायला गेल्यानंतर लक्षात आलं की इथं फुलपाखरू बसलेलं आहे. म्हणजे ते लवकर दिसतसुद्धा नव्हतं. म्हणजे इतकं त्याने त्या रंगाशी मिळतं-जुळतं घेतलेलं आहे. आणि त्या फुलपाखरालाही ते ज्ञान आहे की त्याच्या अंगावरचा असणारा रंग, त्याच्या पंखाचा रंग आणि खोडाचा आणि त्या किचनचा रंग सारखाच असल्याकारणाने ते बरोबर त्या ठिकाणी बसलं आणि त्यामुळे आजूबाजूला जी काही मांजरं आहेत त्या मांजरांपासून त्याचं संरक्षण झालेलं दिसतंय पहा. झाडाच्या खाली मांजरंसुद्धा बसलेले आहे, परंतु त्या मांजरांनासुद्धा हे फुलपाखरू दिसलेलं नाही आहे. ज्या निसर्गप्रेमींना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. नमस्कार.